तर यस पहिलाच चेंडू रोनित या ठिकाणी जबीर खान साठी मात्र असणार आहे। बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण की गॅप शोधण्यामध्ये माहिर आहे। पहिला चेंडू अगदी पायावर आदळलाय, जल्लोष केला होता। विचार केला तर जबीरचा विकेट खूप महत्त्वाचा आहे। ज्या पद्धतीने प्रत्येक गोलंदाज विचार करत असतो की मी गोलंदाजीतून एक चांगली कामगिरी करेल आणि जबीरचा विकेट्स मिळेल, परंतु इथून पाहिलं जाईल। पुन्हा एकदा रोहिणी, आता मात्र सुरेख फटका आहे, इथे रनआउटचा चान्स आणि निलेश बाद। विकेटचं पडतोय पतन होताना, निलेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। घास भरून दे, कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने। निशांत पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पॅराडाईज संघ विचार केला तर वन डाऊनच्या रूपामध्ये निशांत आलाय। बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल, चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवले। चांगले क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी। निर्भय ज्या पद्धतीने उभा होता, चांगले क्षेत्ररक्षण केलं त्यांनी। पण एकदा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, रन्स मिळणार नाहीये। डॉट चेंडू येतोय। आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 1च धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेले। चौथा चेंडू अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पंच दर्शवतात यस इट इज अ वाईट चेंडू। अतिरिक्त 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोरबोर्ड धावसंख्या 2 धावा लागले जातील। ओहो, हा चेंडू आपण पाहतोय थोडस वाईट लाईनच्या बाहेर होता, परंतु फटका सजवला जबीर खानने। या ठिकाणी जर पाहिलं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय। सिंगल रन्स मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 धावा या लागल्या जात आहेत। पुढचा चेंडू रोनितेचा, निशांतसाठी मात्र हा चेंडू खराब आहे, पुन्हा फेकावा लागणार आहे। लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतायत, अगदी लेग कटर गोलंदाजी ज्याप्रमाणे म्हणतात ना आपण, लेग कटर गोलंदाजी थोडीशी घातक असते। प्रत्येक फलंदाजाला रीड करता येत नाहीये, ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र रोनित करताना आपल्याला पाहायला मिळतोय। हलक्या हाताने इथे मात्र संधी चुकले, कारण की विचार केला तर एक मोठा विकेट मिळू शकला असता। कॉल होता निशांतचा की रन्स कंप्लीट करायचा आहे, जबीर धावून पडले होते, परंतु इथे जर चेंडू हातामध्ये आला असता आणि यष्टांना लागला असता तर नक्कीच एक मोठा गडी बाद झाला असता। ज्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत ते प्रयत्न करण्याचा या ठिकाणी इशारा नक्कीच आला होता। आता मात्र आपण टीम मीटिंग नको आहे प्लीज, विनंती असेल। अजून 1 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार जर पाहिलं तर एका ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त एकच टीम मीटिंग आपण घेऊ शकतायत। चांगली गोलंदाजी, मी म्हणेन चांगली गोलंदाजी। इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू पाहिला जाईल, वाईटचा इशारा येतोय पंचांकडून। अतिरिक्त 1 धाव नक्कीच वाढवली जाते। सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्सने स्ट्राइक स्वतःकडे ठेवीन। 7 धावा, 1 षटक कंप्लीट झालाय। 6 चेंडूचा खेळ झालाय आणि 7 धावा स्कोरबोर्ड होती एका गडीच्या मोबदल्यात। तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं रोनित। मागच्या मॅचचा हिरो ज्या पद्धतीने पाहिलं गेलं त्याने मागच्या मॅच मध्ये देखील 2 गडी बाद केले होते। या मॅच मध्ये जर पाहिलं तर 1 गडी नक्कीच रनआउटच्या रूपाने त्यांनी बाद केला। आपल्या संघासाठी चांगले योगदान देताना पाहायला मिळते मिस्टर रोनित। आता मात्र धृतेश येतोय, नवीन गोलंदाज, हा देखील एक लेग कटर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मुरबे संघाकडून। परंतु बघूया जबीर आहे समोर। हा चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल प्रयत्न करतायत, जितके जास्त रन्स जमवता येतील ते मात्र जमवण्याचा एक चांगली गोलंदाजी होते। धारदार गोलंदाजी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते मिस्टर धृतेश। इथे मात्र फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय, निशांच्या बॅट मधून आलाय चौकार। चांगला गॅप शॉट पाहायला मिळाला, 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, पण चौकार।
थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मिस्टर धृतेश. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स कंप्लीट केले जात आहे. डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवून दिलं. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. येणारे 3 चेंडू धृतेशचे पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चेंडू खोलवर टप्प्याचा, परंतु चेंडूला अडवलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. चांगला चेंडू करताना यानंतर दीपक 11 आणि आई जगदंब धनसार संघ आपण सज्ज व्हायचं आहे. चेंडू वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धावने धावसंख्या नक्कीच वाढेल. 14 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 14 रन्स. फटका तर सूर्य काय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु अडवलाय चेंडूला. रन्स मिळाले. खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर रितेश आपल्याला पाहायला मिळालं चांगलं क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा धृतेश पुढचा चेंडू निशांतसाठी. फटका सूर्य काय, परंतु इथे अडवलाय. नक्कीच ध्रुव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 15 धावा. चला टीम मीटिंग नकोय प्लीज, विनंती असेल. आपण पाहतोय आतापर्यंत 15 धावा झाल्या आहेत. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 7.50च्या सरासरीने संघ खेळतोय पॅराडाईज संघ. आता मात्र थोडस स्पीड वाढवावं लागणार आहे. निशांत एक सेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. निशांतच्या बॅट मधून देखील चौकार आले. जबीरचा जर विचार केला तर आतापर्यंत जबीरच्या बॅट मधून एकंदरीत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 चेंडू मध्ये 4 धावा आल्या आहेत. अनिकेत येतोय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. अनिकेत आपण पाहतोय जबीर साठी मात्र कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू आहा अगदी पायावर चेंडू टाकला होता. थोडस खेळताना कठीण पडलं, परंतु चेंडूला खेळून काढलं. शॉट फाईन लेगच्या दिशेने आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगल रन्स देखील महत्वाचे आहेत, जाणीव आहे. कारण की डॉट चेंडू थोडासा प्रेशर वाढवू शकतो, मात्र सिंगल रन्स आपल्या धावसंख्या ज्या आहेत त्या धावसंख्येचा डोंगर वाढवू शकतोय. इथे मात्र पाहतोय आपण सुरेख फटका गॅप मध्ये खेळलाय. निलेश पवार आपण पाहतोय, सॉरी निशांत पवार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गॅप मध्ये खेळला आणि चेंडूवर चौकार हासिल केलाय. एकंदरीत धावांचा विचार केला तर 20 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. चला प्रत्येक चेंडूवर आपल्याला मीटिंग करता येणार नाहीये, लक्ष असू द्या. मुरबे संघ एका ओव्हर मध्ये तुम्ही एकच मीटिंग करू शकतायत हा नियम आहे. आणि आयोजकांकडून आम्हाला देखील सूचना येतात की आधीच उशीर झालाय, आपण उशिराने मॅच थोडीशी स्टार्ट केली त्यामुळे जास्त वाजण्याचं इथे शक्यता आहे. अनिकेत पुन्हा एकदा तर निशांतसाठी हा चेंडू देखील कडक प्रहार होता, परंतु ध्रुव त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत. फुलटॉस चेंडू आहे, इथे गॅप मध्ये खेळलाय. कौस्तुभ राऊत यांच्याकडून आपण पाहतोय. आता मात्र जब्बीरचा जो कोणी गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पाहतोय आपण बघूया विकेट साठी देखील पारितोषिक असणार आहे. हा खेळाडूचा दर्जा तेवढा आहे, खूप चांगला दर्जा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये तोच फलंदाज नॉन सेकंड वर. इथे मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने तुझी कॉलिंग, इथे विकेटचा चान्स, परंतु अगदी सेफ पाहायला मिळाला.
जर पाहिलं तर थोडस डेंजर एंड कडे धावले होते जब्बीर खान. जर थोडा आधी फेकी आली असती तर काहीतरी वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. परंतु इथे मात्र आपण पाहतोय चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 5. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 25 धावा स्कोरवरती आहेत. इथून जर पाहिलं तर अनिकेत शेवटचे चेंडू. हा चेंडू जरी पाहिला तर डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्स मिळेल. दर्शका 1 ने वाढेल. 26 धावा स्कोरवरती झाल्यात. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस 26 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया 6 चेंडू फेकण्यासाठी कोणता गोलंदाज मात्र इथे पाहायला मिळेल. आणि फलंदाज जर विचार केला तर पुन्हा एकदा 6 चेंडूचा खेळ इथे मात्र जब्बीर करताना पाहायला मिळेल का? कारण की निशांच्या बॅट मधून देखील चांगली फटकेबाजी झाली. निशांच्या बॅट मधून देखील 2 गॅप शॉट म्हणजे 2 चौकार आले आहेत. त्यामुळे निशांत देखील इन्फॉर्म फलंदाज आहे. परंतु बघूया आता मात्र रितेश आलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. डेथ ओव्हर रितेश आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर खूपसूरत जबरदस्त हा देखना फटकार पाहायला मिळतोय. एक जाणीव आहे अशा पद्धतीचे जेव्हा फटके लागत आहेत तेव्हा मात्र मैदानाच्या बाहेरून ऑटोमॅटिकली टाळ्या प्रेक्षकांकडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी पॉइंट रिझन मध्ये जे डिक्लेअर झोन आहे त्याच्या अगदी बाजूला चेंडू चौकारासाठी आलाय. 1 चेंडूवर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा फटका तर चांगला होता परंतु त्या ठिकाणी मिस्टर तेजस चेंडूवर चांगली फिल्डिंग करतोय. रन्स मिळणार नाहीये. 2 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती लागली जात आहेत 30 धावा. चार चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. मिस्टर जब्बीर खान पुन्हा एकदा फटका सुरेख आहे परंतु इथे चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पडल्यानंतर बीट होतोय. रितेश मात्र चांगली कमालीची गोलंदाजी करताना त्यांनी रोखून ठेवण्याचं काम केलंय. आतापर्यंत जर पाहिलं तर जब्बीरच्या बॅटला अंकुश लावण्याचं काम केलंय ते म्हणजे रितेश यांनी. परंतु इथे पाहतोय आपण सिंगल रन्स आणखीन एक मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रा आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत जर पाहिलं तर चौथा आणि 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय रितेश विचार विनिमय करताना कारण की शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. खूप महत्वाचा चेंडू आहे. बघूया पुन्हा एकदा. फुलटा चेंडू आहे. गॅप मध्ये खेळलाय. निशांच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 धावा. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाते 35 धावा आणि 36 धावांचे लक्ष असणार आहे. चला नाणेफेकीसाठी आपण जाऊया 2 संघांकडे जिथे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपण पाहतोय दीपक 11 वर्सेस जय जगदंब धनसार. चला दीपक 11 संघ दीपक 11 संघ आणि जय जगदंब धनसार संघ. टीम दीपक 11 टीम कप्तान
चला या दंसार संघ देखील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस मॅच चालू करायची आहे. आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी जॉईंट होताना आणि एका बाजूला नवली चषक दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ग्रुप असा कॉल आपल्याला द्यायचा आहे. आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केलं जाईल. फ्रेंड्स ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप येतोय. नक्कीच दीपक 11 टीम टॉस जीते क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग का. और आज कैसा लग रहा है ये पालघर में आके? बहुत अच्छा लग रहा है. टूर्नामेंट आज जैसे चालू हुआ वैसे देखना चालू किया तो लो स्कोरिंग था, अभी स्कोर बढ़ रहा है तो आपका क्या रहेगा? कितने स्कोर तक रोकना चाहोगे? 30 रन तक रोकना चाहेंगे. और आज के गेंदबाज कौन से हैं आपके? विकास टेनी है, आकाश है, मैं. पूरा टीम आपका अच्छा आहे. आपको शुभकामनाएं. जाऊया दंसार संघ नाणेफेक जिंकला असता काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे फलंदाज आपले या मैदानावर चालणार आहेत? हो. कोणते असे फलंदाज आहेत जे तुम्ही नक्कीच या ठिकाणी चालतील असा विचार करताय? सिद्धू आहे, विशाल आहे, जितेन आहे. नक्कीच या पूर्ण बॅनरवर जर पाहिलं तर आपले इंटरनॅशनल क्रिकेटर आहेत. कुठला फलंदाज तुला चांगला वाटतो? यामध्ये जास्त पसंतीचा खेळाडू कोणता आहे? रोहित शर्मा. नक्कीच हार्ड हिटर रोहित शर्मा. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅच साठी. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झालेली. पहिले षटक रेहान. 3 चेंडूवर 3 चौकार जर आले तर कौस्तुभ राऊत. परंतु इथे काय घडतंय? ध्रुवच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. ध्रुव या ठिकाणी बाद होताना 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर कौस्तुभ राऊत यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सॉरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच मुरबे संघाला आपल्याला पाहायला मिळेल. बघूया 3 चेंडूवर 3 चौकार. मिस्टर निर्भय आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळला होता. एकंदरीत जर पाहिलं तर 17 धावांची खेळी त्याच्याकडून देखील आली होती निर्भय. पण बघूया या मॅच मध्ये खूप महत्वाची मॅच आहे कारण की ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे टॉप 8 मध्ये जाण्यासाठी. रेहान दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून पॅराडाईज संघाकडून आपण त्याला पाहिलं जातोय. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू आणि इथे मात्र गॅप मध्ये खेळलाय. पहा निर्भयचं मी खरोखर कौतुक करीन. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवर चौकार आली होती. ती पहिलीच चौकार कॉन्फिडन्सली मारली होती आणि या चेंडूवर जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपले इरादे पक्के केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मला जिंकायचं आहे, माझ्या संघाला पुढे न्यायचं आहे, हीच मात्र दिशा दाखवत असताना मिस्टर निर्भय आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. रेहान आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू जबरदस्त फेकले होते मात्र 5व्या चेंडूवर जर पाहिलं तर निर्भय आल्या आल्या आघात करतोय. 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 19 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 30 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विशाल मात्र थोडंसं कानमंत्र देतोय. सिनियर खेळाडू आहे विशाल. अनेक टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणारा, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी विशाल कडून आपण नेहमीच पाहतोय. परंतु आता एक्सपिरियन्स थोडंसं वाटताना आपल्याला पाहतोय रेहान याला. ओहो इथे मात्र बा सिंगल पुश केलाय. पुश करो खुश रहो हेच मात्र नक्कीच दर्शवले जात आहे. सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक टेबल ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पॅराडाईज संघ जर पाहिलं तर जिंकण्यासाठी ज्यांनी लक्ष ठेवलंय 36 धावांचं आणि धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड लागली जाते 7 धावा. तर विशाल आपल्याला पाहायला मिळतोय.
सिनियर खेळाडू आहे. विशालने बरीच वर्ष पॅराडाईज संघासाठी आज मात्र पुन्हा एकदा आपला एक्सपिरियन्स इथे घेऊन आलाय. 3 चेंडूवर 3 लगातार चौकार नक्कीच मारा आणि कौस्तुभ राऊत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. पाहतोय आपण पुन्हा एकदा विशाल बाळा मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू जर पाहिलं तर गॅप मध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न, पण 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगले क्षेत्ररक्षण करताना मुबारक आपल्याला पाहायला मिळाले. निशांत आणि मुबारक ज्या पद्धतीने उभे होते चांगले क्षेत्ररक्षण केलंय. 3 क्षेत्ररक्षक पाहिलं तर नक्कीच मुबारक, जबीर आणि त्यानंतर निशांत. आहा फटका सुरेख आहे, कडक प्रहार, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय आणि या 4 धावांनी धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 12 धावा लागल्या जात आहेत. सुरेख फटका तेजसच्या बॅट मधून. टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे प्लीज. पॅराडाईज संघ तुम्हाला देखील विनंती केली जाते. आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना येतात की टीम मीटिंग तुम्ही कमी करायला लावा. खूप उशीर झालाय, आपल्याला परमिशन नाहीये, परंतु आपण या ठिकाणी सामने नक्कीच चालू ठेवले आहेत. पण एकदा विशाल फटका नक्कीच चांगल्या पद्धतीने सजवला गेला. पुढचा चेंडू, हा चेंडू इथे मात्र पाहतोय तेजस डान्सिंग मुवमेंट मध्ये वाईटचा इशारा येताना अतिरिक्त एकदम या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. फटका चांगला होता. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जर पाहिली तर 14, 15 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सिंगल रन्स काढायचा प्रयत्न आहे. इथे जर पाहिलं तर निलेश अगदी वेगाने आले होते चेंडूवर. या ठिकाणी आपण पाहतोय एक्स्ट्राच्या रूपाने खेळाडू जर पाहिलं तर अनिकेत देखील आमच्याशी जॉईंट होताना खूप चांगल्या पद्धतीने अनिकेत देखील एक चांगला जर पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं त्याला पॅराडाईज चषकामध्ये मानाचा चषक बोईसर मध्ये नक्कीच येणारे 24 ते 28 मे महिन्याची असणार आहे. आणखीन एक बिग मॅच, बिग ऑर्गनाइज ज्या पद्धतीने केल्या जात आहेत, की त्या मॅच कडे खूप मोठ्या प्रमाणात पालघरचं लक्ष असतं. मागच्या वर्षी देखील आपण पाहतो शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. एक्झिबिशन मॅच देखील असते. ही मॅच मात्र टुर्नामेंट आयोजन करण्याचं काम पॅराडाईज आणि पूर्ण ग्रुप केलं जातंय. इथं मात्र वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या होते 17 धावा. विशालाचा हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. मुबारक आणि दुसऱ्या बाजूला जबीर होता, परंतु गॅप मोठा होता आणि तोच गॅप मध्ये खेळला गेला. चौकार आलाय. 4 धावा. धावसंख्या 1 ने वाढेल. 21 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 36 धावांचं लक्ष्य आहे. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावा. तीन चेंडूवर 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कौस्तुभ राऊत तर जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर बादल येतोय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी नक्कीच, चांगला टर्न त्याच्याकडे आहे, परंतु बघूया आज आपल्या संघासाठी काय करतोय. आहा खूप फास्टर चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. अगदी कॉन्फिडन्सली टाकला होता आणि ज्या ठिकाणी टाकतानाच आधीच पकड म्हटला होता आणि तेच या ठिकाणी पकड मजबूत करताना बादल आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बघूया इथून जर पाहिलं तर निर्भय आणि दुसऱ्या बाजूला तेजस आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. म्हणजे एक मोठा फटका आला तर नक्कीच जो
गॅप आहे तो पूर्ण होईल, परंतु इथून सिंगल रन्स चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. सिंगल स्ट्राइक रोटेट होते, धावसंख्या 1 वाढेल. आता मात्र समीकरण थोडस बदलेल. आता चेंडू चालले काय 10 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 13 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. तेजस सज्ज झालाय पुन्हा एकदा. इथून जर पाहिलं तर हा चेंडू असं वाटलं होतं फलंदाजाला की हा वाईट चेंडू असणार आहे, परंतु पंचांच्या नजरेतून जर पाहिलं तर त्या ठिकाणी चांगला चेंडू या ठिकाणी घोषित होताना डॉट चेंडू येतोय. 9 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये अजूनही पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा बादल खूप चांगली गोलंदाजी करत असताना चांगलं एफर्ट देतोय आपल्या संघासाठी. अगदी वेगवान चेंडू होता, सिंगल रन्स काढली जाते. एकेरी धावांनी जर धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वर धावसंख्या होते 24 धावा. अजूनही जर पाहिले तर 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12 धावा. आठ चेंडू 12 धावा आपण पाहतोय. निर्भय पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाजीसाठी. तर बादल इथे मात्र गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. अगदी वेगाने चेंडू फेकला. चांगले क्षेत्ररक्षण संदीप कडून आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथून जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती. सॉरी, 1 चेंडू अजून शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडू 11 धावांची आवश्यकता. बादल पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी दर्शवत असताना इथून मात्र सिंगल रन्स खूप महत्वाचा होता. ओव्हरची होते समाप्ती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये अजूनही जर पाहिलं तर दोन्ही संघाचे विकेट सेम आहे. एक विकेट्स आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आता मात्र पाहतोय जब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच विकेट जर सेम आहेत ज्या पद्धतीने आपण पाहतो, विकेट जर गेले नाही, सामना जर टाय झाला तर आपण बॉक्स क्रिकेटच्या असोसिएशनच्या नियमानुसार ऑल आउट हा नक्कीच पुढचा निर्णय आपण देतोय. बघूया. पहिला चेंडू इथे मात्र करारी प्रहार करण्याचा प्रयत्न, गडी बाद. इथे मात्र जर पाहिलं तर निर्भय बाद होईल. पूर्णपणे जिम्मेदारी जरी पाहिली तर आता मात्र तेजसवर येऊन राहिले. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये एकंदरीत जर पाहिले तर 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत जातोय, परंतु इथून तेजसला हे 5 चेंडू खेळणं खूप महत्वाचे आहे. 3 चेंडूवर 3 चौकार मारल्या तर अजूनही चान्स आहे. नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज कंपल्सरी चेस राहील, हे देखील लक्ष असणार आहे. फटका सुरेख. वाह, काय गॅप खेळलाय. चेंडूवर मिळतील 4 धावा. अगदी फ्रंट फूट बॅटचा उपयोग केला गेला आणि चेंडू जर पाहिजे तर ऑफ कट होता. ऑफ कटला सुरेख गॅप मध्ये खेळला चौकारासाठी तेजस. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. महत्वाची मॅच. दोन्ही संघाकडे थोडस टेन्शन वाढलंय, पण इथून प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत या मॅचचा. करारी प्रहार. इथे मात्र चेंडूवर विकेट मिळवला जातोय. महत्वाचा विकेट. गरज होती का या रनची. इथे मात्र जर पाहिलं तर तेजस बाद होतोय. तीन चेंडू आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर मुरबा संघ हा सामना जरी जिंकतोय तरी कौस्तुभ राऊत यांच्याकडून आणि ब्रिजेश घरत यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
जर मुरबा संघ हा सामना जिंकतोय तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज ब्रिजेश आणि कौस्तुभ राऊत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 6 धावा. फटका सुरे गॅप मध्ये चेंडूवर मिळतोय 4 धावा. आता मात्र 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी चेस करावे लागणार आहेत या रन्स मुरबे संघाला जर जिंकायचं असेल. 2 चेंडू आणि 2 धावा. थोडस टीम मीटिंग अरेंज करावी लागली पॅराडाईज संघाला कारण या चेंडूवर आलाय चौकार. सुरेख फलंदाजी इथे मात्र अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. मुरबे संघ आपल्याला विनंती केली जाईल जरी सामना जिंकला तरी आपण मध्ये जायचं नाही. एन्जॉय करा मात्र बाहेरूनच करा. मॅच महत्वाची आहे. आपण पाहतोय टॉप 8 मध्ये जाण्याची संधी आहे आणि प्रत्येकाला जर पाहिले तरी इच्छा असते एक एन्जॉय करीत तर टॉप 8 मध्ये घुसण्याची. पण बघूया जो चांगला संघ खेळेल तोच मात्र टॉप 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिले तर दुसरी टीम मीटिंग. परंतु विनंती आहे पॅराडाईज संघाला की आयोजक आम्हाला विनंती करतायत की टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. क्रुशियल मॅच आहे आपण देखील पाहू शकतायत आणि क्रुशियल मॅचच्या मध्ये जर पाहिलं तर टीम मीटिंग ही दुसरी अरेंज करावी लागली. थोडी घाई करा प्लीज. ऑलरेडी आम्ही 1 ते 1.5 तास उशिराने चाललोय. अजूनही जर पाहिलं तर अजूनही 3 मॅच आम्हाला पुढे खेळवायच्या आहेत. तर विनंती आहे आपण पाहतोय सामन्याचं समीकरण 2 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच या ठिकाणी या चेंडूवर काय होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा आता मात्र नियम लागलाय कारण की विकेट जर पाहिले तर विकेट जास्त गेले आहेत ते म्हणजेच मुरबे संघाचे म्हणजे कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. थोडस टेन्शन वाढवणारी मॅच आहे. हाय व्होल्टेज ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना 12चं 24 व्होल्टेज झालेलं आहे. आता मात्र या चेंडूवर 24चं 48 व्होल्टेज कधी होईल ते मात्र पाहायला मिळेल. बघूया अनिकेत तू जबीर साठी हा चेंडू काय झाला आणि इथे मात्र जर पाहिलं तर सामन्यामध्ये पकड निर्माण. टॉप 8 मध्ये घुसला गेलाय संघर्ष मुरबे संघ. जबरदस्त परफॉर्मन्स. इच्छा होती आज जर पाहिलं तर पॅराडाईज संघाला पालघर मध्ये टॉप 8 मध्ये घुसण्याची परंतु सुरेख फलंदाजी केली अनिकेत यांनी आणि इथून जर पाहिलं तर पॅराडाईज संघ थोडस नाराज होतोय आणि एन्जॉय करत असताना मुरबा संघ थोडं विकेटच्या बाहेर एन्जॉय करायचं आहे. मॅच तर अनिकेत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त गुड फिनिशर अनिकेत. जस्ट आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत मिस्टर अनिकेत याला. सुरेख फलंदाजी केली गुड फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. अमय या आपण आपण पाहतोय